नमस्कार मंडळी. नारळी पौर्णिमा अगदी 2 दिवसावर आलेली आहे. तर नारळी पौर्णिमाच्या दिवशी आपण नारळाच्या वड्या, नारळाची बर्फी असे भरपूर पदार्थ बनवतो. त्याचबरोबर आपण नारळी भातसुद्धा बनवतो. हा आपला महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने नारळ भात कसं बनवायचा हे बघणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे पॅन घेतलेला आहे. ह्याच्यात आपल्याला 2 चमचे इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि ते जे तूप थोडंसं गरम झालं की लगेच ह्याच्यात 2 ते 3 लवंगा, 1-2 तुकडे दालचिनीचे, 2 हिरव्या वेलची ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आणि एक 2 ते 3 सेकंड आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुपात. त्यानंतर एक वाटीभर मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर आंबेमोहोर जे तांदूळ असतात त्याने सुद्धा जे आपलं नारळी भात आहे ते खूप चविष्ट बनतं. तर मी इथे आज बासमती तांदूळाचा वापर केलेला आहे. छान 1-2 मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुपात. त्यानंतर एक 8-10 इतके काळे मनुके आणि वाटीभर इतकं ओळं नारळाचं किस मी इथे किसून घेतलेलं होतं ते ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा ह्याच्यात आपण थोडेसे काजू आणि बदाम टाकलेले आहे. एक अर्धा मिनिटं पुन्हा आपण ह्याला भाजून घेऊया. कलर आपल्याला बदली करायचा नाही आहे. खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही आहे. फक्त थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे जे तांदूळ आहे ते मस्त सुटसुटीत होईल. आता आपल्याला ह्याच्यात 1.5 वाटी इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. वाटीचं प्रमाण आपल्याला एकच ठेवायचं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीचा आपण इथे हिशोब ठेवणार आहोत. 1.5 वाटी गरम पाणी आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. झाकण लावून एक 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण आपल्याला ओपन करायचं नाही आहे. आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे. याच्यात अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं होतं त्याच वाटीने गूळ मी इथे घेतलेला आहे. गूळ मी थोडासा किसून घेतलेला होता म्हणून ते थोडंसं मऊ झालेलं आहे. आता आपल्याला हे छान असं याला वितळून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला उकळायचं नाही आहे किंवा पाक करायचा नाही आहे. फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपण हे काढून एका बाजूला ठेवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहे. जे तांदूळ आहे हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे, पण थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे. कारण आपण 1 वाटी तांदूळ घेतलं होतं आणि 1.5 वाटीच आपण ह्याच्यात पाणी घालून ॲड करून घेतलेलं होतं, शिजवून घेतलेलं होतं. आता अर्धी वाटी पाणी ज्याच्यात आपण गूळ मिक्स करून ठेवलेलं होतं, वितळून ठेवलेलं होतं, ते आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. एक चिमूटभर इतकं आपण ह्याच्यात हळद वापरणार आहोत, जेणे आपले जे तांदूळ आहे त्याला कलर मस्त छान येईल. अर्धा चमचा इतकं वेलची, जायफळची पूड ह्याच्यात ॲड करून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने. आता झाकण लावून पुन्हा एक 5 ते 6 मिनिटं छान मंद आचेवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर थोडंसं एक चिमूटभर मी इथे हळद टाकलेली आहे. यामुळे जे आपला नारळी भात आहे याला कलर तुम्ही बघू शकता. मस्त छान आलेला आहे. कोणताही वेगळा कलर आपण ह्याच्यात वापरलेला नाही आहे. थोडंसं गुळाचा कलर आणि त्याचबरोबर हळद याच्यात टाकली की मस्त आपला पारंपरिक असं हा नारळी भात बनवून तयार होतो. मस्त मऊसुद्धा झालेला आहे आणि त्याचबरोबर एक-एक दाणा मोकळासुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवून तयार होणारी आजची ही आपली रेसिपी आहे मंडळी. तर तुम्ही बघू शकता मस्त मोकळा असा आपला हा नारळी भात बनवून तयार झालेला आहे. तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर आता आपण याला सर्व्ह करून घेऊया. तर सर्व्ह करताना मी इथे केळीच्या पानावर सर्व्ह करून घेतलेलं आहे. दिसायला छान दिसतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी, खूप भारी लागतं. तर तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमा ही सोपी पद्धत वापरून नारळी भात नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर चला मंडळी पुन्हा भेटूया. अशीच छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.